नमस्कार मित्रांनो, आजच्या लेसनमध्ये आपण बघणार आहोत बीट रेट. ज्यावेळेस तुम्ही न्यू डॉक्युमेंट तयार करता तेव्हा तुम्हाला इथं बीट रेट विचारले जाते. इथं तुम्ही क्लिक केल्यानंतर इथं 8 बीट, 16 बीट, 32 बीट. तर याचा अर्थ काय आणि याचा वापर कशासाठी होतो ते आपण बघूया. तर मित्रांनो, या इमेजमध्ये तुम्ही बघू शकता 1 बीट इज इक्वल टू 2 कलर. या 2 कलरमध्ये फक्त ब्लॅक आणि व्हाईट हे दोनच कलर आपल्याला मिळतात. 8 बीट कलरची इमेज जर असेल तर त्याच्यात 256 कलर्स आपल्याला अवेलेबल होतात आणि 16 बीटची जर इमेज असेल तर त्याच्यामध्ये 65,536 असे टोनल व्हेरिएशन मिळतात हे एका कलरसाठी. जर या तिन्ही कलरची जर एकत्रित कलरची जर इमेज असेल RGBची तर आपण इथं बघू शकता ही असंख्य लाखोमध्ये ही संख्या जाते. तितके कलर्स आपल्याला मिळतात, म्हणजे एक प्रकारे ट्रिलियन्समध्ये आपल्याला कलर्स मिळतात. तर यांचा वापर का होतो, कशासाठी होतो? तर समजा तुमच्याकडे कमी बीटची इमेज असेल आणि त्याच्यावर तुम्हाला वर्क करायचं असेल तर तुम्हाला काही लिमिटेशन येतात कलर करेक्शन करण्यासाठी, त्याच्यानंतर कलरची व्हॅल्यू चेंज करण्यासाठी, कलर ॲडजस्टमेंट. पुढं समजा तुमच्याकडे जर जास्त बीट रेटची जर इमेज आली, फोटोशॉपमध्ये जे मॅनिप्युलेशन येतात त्या मॅनिप्युलेशनमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त कलरच्या व्हरायटी भेटतात, कलरच्या रेंज भेटतात, जेणेकरून तुम्ही कलर ॲडजस्ट करून त्या मॅनिप्युलेशनमध्ये अजून योग्य प्रकारे काम करून तुम्ही योग्य तो आउटपुट देऊ शकता. म्हणून एकच गोष्ट, जर कमी बीट रेटची इमेज असेल तर कमी कलर्स आपल्याला वापरायला भेटतात आणि जास्त बीट रेटची इमेज असेल तर जास्त कलर्स आपल्याला वापरायला भेटतात. तर मित्रांनो, आजच्या लेसन्समध्ये बस एवढंच. भेटूया पुढच्या लेसनमध्ये.